चालली आहेस? आत्याबाईंसाठी जेवणाचं ताट घेऊन चालले. थांब, तू जाण्याची गरज नाही, माझ्याकडे मी नेऊन देते त्यांना. अगं तुला मदत म्हणून चालली ना मी, आणि मी गेले काय तू गेलीस काय? सुगंधा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तुझ्या मदतीची गरज नाहीये. आत्याबाईंच्या खोलीच्या इकडे जायचं नाही, त्यांच्या खोलीच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही, कळलं? मी ना इंटरनेटवरनं थोडी माहिती काढली आहे. देशातले अल्झायमरचे नंबर 1चे स्पेशालिस्ट ना दिल्लीला असतात. ते डॉक्टर खुराना म्हणून नाव आहे त्यांचं. मला वाटतं आपण आत्या आजीला त्यांना दाखवलं पाहिजे. ॲक्च्युली मी स्वतःच त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण नाही झाला. तर प्लीज जरा तुम्ही काहीतरी करून बघता, काय होतंय का प्लीज. तुम्ही काही काळजी करू नका. दिल्लीमध्ये काही आपले कॉन्टॅक्ट्स आहेत, मी त्यांच्याशी बोलून बघतो. आठवडाभरात तुम्हाला सगळी माहिती कळवतो. हां, ह्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिलाय. सुगंधाच्या शेअर्सच्या बदल्यात तिला जे 2 करोड रुपये द्यायचे आहेत ना, त्याची व्यवस्था होत आली. त्यामुळे ह्यांनी तुम्हाला सांगायला सांगितलंय की तिला हा निरोप द्या, तिला हे सगळं सांगा. पैसे मिळाल्याबरोबर घरातून निघून जायचं याची कल्पना आहे तिला, पण एकदा आपण सांगितलेलं बरं ना. सांगतो मी तिला. दादा आला ना की ताबडतोब सुगंधा आणि तिचा तो भाऊ या घरातनं जायला मोकळे. नमस्कार बाबनराव. या वाकनीस. हे घ्या, वाड्याचे सगळे पेपर्स आहेत, तपासून घ्या. वाकनीस तुम्ही केलेत ना पेपर्स? तपासून काय बघायचे, व्यवस्थितच असणार ते. बस चहा घेताय? नाही नाही, आत्ताच घेऊन आलोय. आणि एक फक्त पाहून घ्या एकदा, वाड्याच्या 4ही हिस्सेदारांचे NOC अग्रीमेंट सुद्धा जोडलेत मी. ते बघतो. कनक काही पण कर, पण मला या घराच्या बाहेर जायचं नाहीये. काहीतरी आयडिया काढ. सुगंधी, सुगंधी, ही एक आयडिया आहे. कुठली? ही एक आयडिया आहे सुगंधी. कान कर इकडं. वाड्याचे पेपर्स तयार आहेत. वामनदादा जिथे सांगतील ना तिकडे सह्या कर. आणि हे आल्यानंतर तुला तुझ्या वाटणीचे 2 कोटी रुपये सुद्धा मिळतील. जिथे जिथे पेन्सिलनी खुणा केल्या तिथे सगळ्या ठिकाणी सह्या करायच्या. आणि बघ आणि सह्या कर. मी नाही करणार सह्या. सुखासुखी 2 कोटी रुपये मिळत आहेत ते घे. का आमचा अंतपाती आहेस? मला तुमच्या 2 कोटी रुपयात काहीच रस नाही. त्यापरीस मला रमावतीचा आपला वाडाचा आवडतो. काय देखना वाडा आहे नाही, एवढ्या जुन्या मोठ्या वाड्याची मोडतोड करून तुम्ही त्याच्यात हॉटेल बांधणार. मुळात माझा या कामाला चिरून. त्याच्यामुळे काहीही झालं तरी मी कुठेही सह्या करणार नाही. आपण तिला हॉटेलमध्ये पार्टनरशिप देणार नाही हे न कळणे इतकी ती दूधखोरी नाहीये. नक्कीच नाही. 2 कोटी रुपये ती नाकारतीये. अशीच अडून राहिली तर आता मिळणारे 2 कोटी रुपये सुद्धा तिला मिळणार नाहीत हेही तिला कळत असणार आहे. पुढे होणाऱ्या सगळ्या परिणामांचा विचार तिचा नक्की झाला असणार आहे. मग काय, मग का असा आडमोठेपणा करतेय? ती सतत आतनं काहीतरी धुमसत असते असं जाणवत राहतं मला. तुमच्यात काही भांडण झालंय, काही वादावादी झाली आहे की ज्यामुळे ती तुझ्यावर एवढी चिडू नये? कदाचित मी तिला आत्याबाईंच्या खोलीकडे जायला बंदी केली असल्यामुळे असेल. जानकी, असं का केलंस तू? आत्याला ती भेटली असती त्याने काय असा मोठा फरक पडणार होता? अहिल्याताई म्हणाल्या की आत्याबाईंच्याकडे जाऊन ती त्यांच्या अल्झायमरचा फायदा घेईल, म्हणून मग मी तिला तिकडे जायला बंदी केली. तुला माहिती आहे अहिल्या कशी आहे, तरी ऐकलंस? काय परिणाम झालेत बघतीयस ना आता. कारण नसताना ह्या सुगंधाची सगळी नाटकं चालू झालेली आहेत. आज सह्या झाल्या असत्या, तिला ताबडतोब घरातनं हाकलून देता आलं असतं. पुन्हा बोलते तिच्याशी. कदाचित रागाच्या भरामध्ये बोलली असेल. ती शांत झाल्यावर पुन्हा एकदा बोलून पाहते. बघ, प्रयत्न करू.